गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आज पुण्याला चालली आहे आणि आज माझा हेअर कट सुद्धा आहे. गाइस 9 तारखेला माझा लास्ट पेपर असणार आहे जो की आहे इंग्लिश. तर लास्ट पेपरला झाला तर नाही का 5 o'clock ची गाडी आहे त्याच्याने मी माझ्या बहिणीच्या घरी आपण भेटूया पुढे. येते का गाडी चालवता? गाडी तुझ्यापेक्षा मोठी आहे. मावशीचा फोन वरतीच राहिला. आम्ही असंच निघालो, चेक पण केलं नाही. आम्ही असंच घाईघाईमध्ये पटकन निघालो. माझी 4 वाजताची ट्रेन आहे ना, सो त्यामुळे थोडं आम्हाला पटकन आवरायचं होतं. राहूनच गेलो. चावी म्हणते सॉरी, मोबाईल मावशीच्या बॅगमध्येच होता. मावशीने मला वरती पाठवलं मोबाईल चेक करायला. यार चल चल लवकर. आता आम्ही जातो आणि डायरेक्ट तिथे भेटतो. तिथे डायरेक्ट नाही बघू. तुझी मावशी ए मम्मी उंदीर. बापरे. गाडीवरती चाललोय परत नागपाड्याला. इथे लेट्स गो. आम्ही आलोय आता आसगावच्या इथे. हेअरकट झालेलं आहे. मी घरी जाऊन दाखवणार होता नाही. कशी वाटते मी? चांगली. तुम्ही बघू शकता माझे फ्लिक्स आहे. बाकीचे मी बांधून टाकले, गाडीवरती येत होते ना, सो त्यामुळे ते थोडेसे हे झाले होते. खरंच माझा ब्लोडर आहे. वाट लागली तुझ्या केसांची. जाऊ द्या. आलेली आहे माझ्या ट्रेनसाठी थांबली. मी ट्रेनमध्ये बसली आहे. ट्रेनमध्ये कोणीच नाही आता. काहीच मला बस नाही. ट्रेन भेटली आहे पण मला खाली सीट भेटली नाही. मला वरती भेटली. मी ते ब्लॉगमध्ये घेऊ नाही शकली बिकॉज मी खूप रशमध्ये होते. मी खूप घाईमध्ये होते आणि काकांनी मी पळत आलो कारण ट्रेन अवेलेबल नाही आहे. आता आजपासून 2-3 दिवस ट्रेन अवेलेबल नसणार आहे. सो मग मी म्हटलं की आता एवढे दिवस झाले मी मुंबईमध्ये राहते, मग परत आता मुंबई ओपन घरी राहते. तर खूप दिवस म्हणजे 15-16 दिवस झाले मी मावशीकडेच होते. स्वतः मी पुण्याला चालली आहे. माझी जर्नी तुम्हाला फक्त 5-10 मिनिट्समध्ये दिसेल. फक्त आता एवढ्या 3-4 तासांची. सो स्टे ट्यून्ड.